महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। नवी मुंबई महानगरपालिकेच्या चुकीमुळे 58 लाख जाणार पाण्यात। नवी मुंबईत होत असलेल्या अनधिकृत बांधकामांचे पेव फुटले असून अशाच अनधिकृत बांधकामांपैकी दारावे गावातील भूमापन क्रमांक गट नंबर 66 सर्व्हे नंबर 99/4 दारावे गाव नवी मुंबई ही पूर्वीपासून ब्रिटिशकालीन इनामी जागा ग्रामदेवस्थानासाठी तत्कालीन शासनाकडून देण्यात आलेली असून तसा 7/12वर उल्लेख आहे। तसेच सदर जागेचा वापर दारावे ग्रामस्थ पूर्वीपासून होळी, सांस्कृतिक, धार्मिक उपक्रम इत्यादी कार्यक्रमासाठी करीत होते। परंतु सदर जागा शासनाकडून सिडकोकडे वर्ग करण्यात आली असून सदर सामान्यतेच्या जागेची देखभाल दारावे ग्रामस्थ करीत होते। परंतु गावातील काही समाजकंटक व भूमाफियांनी हाताशी धरून अनधिकृत बांधकाम मोठ्या प्रमाणात करीत असून सदर बांधकाम ठिकाणी कधीही कुठलेही घर राहण्यासाठी नव्हते, परंतु नवी मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने खोटी मालमत्ता कर बनवून भविष्यात बांधकाम व्यावसायिकांना सदर मालमत्ता कर देऊन न्यायालयीन स्थगिती मिळवण्यासाठी मदत करण्यासाठी अधिकाऱ्यांनी पैशाचे आर्थिक व्यवहार केल्याचे आरोप ग्रामस्थांनी केले। सदर मालमत्ता कर दिनांक 1 ऑक्टोबर 2023 ते 31 मार्च 2024 पर्यंतची एकूण रक्कम 58,34,783 इतकी असून सदर मालमत्ता कर न भरल्यामुळे सदर मालमत्ता कर रद्द करण्यासाठी काही अधिकाऱ्यांच्या संगनमताने नवी मुंबई महानगरपालिकेचे लाखोंचे आर्थिक नुकसान होत असल्याचे सांगितले। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट कासिम अली सय्यद, नवी मुंबई। संस्थेची जागा होती त्या जागेवरती अतिक्रमण अनेक वेळा केलेलं आहे। यासाठी वारंवार या ठिकाणी पत्रव्यवहार केलेला होता। त्याचबरोबर घर क्रमांक 340 वरती 3 जणांची नावं लागून त्या ठिकाणी घरपट्टी सुद्धा देण्यात आलेली आहे। काय सांगण्यात येईल? नवी मुंबईमध्ये भ्रष्टाचाराची सुनामी आलेली आहे आणि ती सुनामी सिडको, महानगरपालिका की रायगड भवनमध्ये याच्यामध्ये सोसला जातो, भोगला जातो तो सामान्य नागरिक। आज नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये दारावे ग्रामस्थांचा एक विषय होता, 58 लाख रुपये घरपट्टी आलेली आहे। ग्रामस्थांचं म्हणणं असं आहे की सदर घरपट्टी ही तिकडची नाहीच आहे, हा झालेला भ्रष्टाचार आहे। आज वॉर्ड ऑफिसरांना भेटलो आणि सदर घरपट्टीबद्दल विचारणा केली की सदर घरपट्टीचा आपण पंचनामा केलेला आहे का। म्हणजे हे काय होतं माहितीये का, घर आहे गावामध्ये आणि त्याच्यात दुसरा युनिट बनला जातो, तिथं तो अतिक्रमण विभागामध्ये न्यायालयीन स्थगिती भेटण्यासाठी त्या घराला शही दिला जातो का। हे भ्रष्टाचार कुठेतरी थांबला पाहिजे। जर नाही थांबला तर आज आहे ना नवी मुंबईचं अक्षरशः सुनामी जी येईल भ्रष्टाचार त्याच्यामध्ये गिलंकृत होईल सामान्य नागरिक। यासाठी आज ज्या घरपट्टीवर आवाज उचललेला आहे सदर घर त्याचा असेसमेंट उतारा हा गावामध्ये आहे। ग्रामस्थांचं म्हणणं एवढंच आहे की सदर घर हा तिथं नसून गावामध्ये आहे आणि या घरपट्टीच्या जोरावर न्यायालयाची दिशाभूल केली जाते का। तर अशा अधिकाऱ्यांनी अशा बिल्डरांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा। सदर घरपट्टीच्या आधार जरी आपण पोलीस स्टेशनला काही कारवाईसाठी जर दिली तर त्यांच्याकडून उत्तर येतोय की सदर चौकशी ही महानगरपालिका करेल। आज मला सांगा, जर खोटे पेपर सादर केले जात आहेत तर महानगरपालिकेचे अधिकारी का चौकशी करतील? पोलिसांनी याच्यामध्ये लक्ष घालावं। भूखंड ग्रामस्थांचं देवस्थानाचं आहे, तिथं वारंवार अतिक्रमण होतंय। सिडको पालिका कारवाई करते, कारवाई करत असताना सिडको सामान घेऊन जाते, पालिका सामान घेऊन जाते। हे बघा, पालिकेची गाडी, पालिकेचे कर्मचारी त्याला सेंटरिंगचं मटेरियल पुरवतात। हा भ्रष्टाचार कुठला आहे? पालिका कशासाठी भ्रष्टाचार करते? पालिका सामान पुरवते करणारा, यात काही कारवाई झाली पाहिजे। या अधिकाऱ्यांवर, या कर्मचाऱ्यांवर, वाहन चालक सर्वांवर कारवाई झाली पाहिजे। सामान का पुरवतं त्यांना सेंटरिंगचं? अनधिकृत बांधकामाला तुम्ही सहाय्य करता याचा अर्थ प्राधान्य दिलेलं आहे। किती वेळा आम्ही कारवाई करण्यासाठी सिडको आली, 2 वेळा सिडको आली। जेव्हा सिडकोनी जेव्हा तोडलं, कंपाऊंड घातलं, तरी पण अजून बांधकाम चालू आहे। म्हणजे हा भ्रष्टाचार अतोनात अंगात गेलेला आहे या बिल्डरच्या। या ठिकाणी वॉर्ड ऑफिसरने आता येतील तेव्हा बघूया आपण पुढे काय होते ते। आता तर त्यांनी त्याच्यावर कारवाई होते, पण ती परत 4-5 महिन्यांनी परत त्याच्यावर बांधकाम होतं। ते चुकीचं आहे। त्याच्यावर एकदम एकच काहीतरी निर्णय घ्या। आता आमचे सगळे पुरावे आहेत त्या याच्यावर भूखंडाबद्दल, तरी ते म्हणजे
बिल्डर लोक येतात ते बांधतात. आता आम्हाला काहीच नाही, नाही मच्छी मार्केट, नाही ग्राउंड, नाही काय नाही. एक समाज मंदिर बांधण्याचा जे आमच्या म्हणजे सगळ्यांचा लढा आहे आणि त्याच्यावर त्याच्याबद्दल पुरावा आहे आमच्याकडे. पुरावा पण आहे आमच्याकडे. मग त्याच्यावर पण तुम्ही काहीतरी हे करा, ऍक्शन घ्या काहीतरी. आता किती महिने 2-2.5 वर्ष झाली लोक ते याच्याबद्दल हे करतायत, पाठपुरावा करतायत. मग हे नगरपालिकेला आता चुकीची अशी माहिती हे करतात, मग कोण हे करणार? आम्ही जायचं कुठं? आणि ग्राउंड पण पाहिजे ना. आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा.